सीमास पुणेरी स्वाद मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण बनवूया उपासाचे डोसे आणि उपासाची भाजी। तर वराईचे तांदूळ कोणी याला भगरही म्हणतं। भगर ह्या वाटीने सपाट वाटी मोजून घेतलेली आहे, 10 मिनिटं भिजून ठेवलेली आहे। आणि नंतर मोजून म्हणाल तर अर्धा पाव आहे। चला तर मग साहित्य बघूया। तेल, चवीनुसार मीठ, 6 ते 7 मिरच्या हिरव्या कापून घेतल्या आहेत, 3-4 हिरव्या मिरच्या, थोडे शेंगदाणे घेतले आहेत, साबुदाणे घेतले आहेत, आवश्यकतेनुसार पाणी। तर आपण आता हे सर्वात प्रथम शेंगदाणे आणि साबुदाणे भाजून घेणार आहोत। चला तर मग आपण आता गॅस पेटवूया। गॅस फास्ट करायचा आहे आणि कढई तापायला ठेवायची आहे। आपली कढई आता तापायला ठेवलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे आहेत ते शेंगदाणे भाजून घेणार आहोत। शेंगदाणे बघू शकता किती घेतलेत ते। शेंगदाणे जरा लालसर भाजायचे आहेत। शेंगदाणे खरपूस भाजल्यावर डोसाही छान होतो आणि खायलाही खूप चविष्ट लागतो। शेंगदाणे आता आपले चांगले खरपूस भाजून झाले आहे। आता ते काढून घ्यायचे आहेत एखाद्या भांड्यामध्ये। त्याच्यानंतर आपण जे साबुदाणे आहेत ते भाजून घेणार आहोत। साबुदाणे ही थोडे हलक्या हाताने भाजायचे आहे, जास्तही भाजायचे नाही। आता आपले साबुदाणे चांगले भाजले आहेत, ते आपण आता एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत। आता जरा वेळ गॅस बंद करायचा आहे। आता आपली ही भगर 10 मिनिटं भिजून घेतलेली आहे, ती आपण बारीक करून घेणार आहोत। सर्वात प्रथम साबुदाणे बारीक करून घेणार। आता आपले साबुदाणे बारीक करून झाले आहेत, तसेच शेंगदाणे भाजून घेतलेले तेही अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे आहे। बघू शकता जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही, मीडियम करायचे आहेत। आता आपण हिरवी मिरची हे 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि भगर एकत्र वाटून घेणार आहोत। भगर आणि हिरवी मिरची आपण एकत्र अशा प्रकारे वाटून घेतली आहे आणि हे साबुदाणे भाजलेले वाटलेले आहेत ते याच्यामध्ये ऍड करायचे आहेत। हे शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत, त्याचा कूट केला आहे, ते त्याच्यात मिक्स करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ, म्हणजे मी जवळजवळ 1 चमचा टाकला आहे। आता हे बेटर आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बेटर जरा पातळ करायचं आहे, जसं आपण डोशांना करतो त्याच्यापेक्षाही खूप पातळ करायचं आहे। अशा प्रकारे आपलं बेटर पाहू शकता, असं जरा पाण्यासारखं जरा थोडंसं पातळच करायचं आहे। मी याला एका वाटीच्या भगरेला जवळजवळ 1.5 तांब्या ओतला आहे, त्यानुसार तुम्ही पाणी अंदाजाने ओतू शकता। चला तर मग आपण आता डोसे करायला सुरुवात करूया। गॅस चालू करायचा आहे, पॅन जरा फास्ट करायचा आहे। पॅन आपला आता चांगला तापला आहे। चला तर मग आपण उपासाचे डोसे करायला सुरुवात करूया। प्रथम तेल टाकून थोडंसं पाण्याचा शिपकारा मारायचा आहे। नंतर आपण व्यवस्थित पॅन पुसून घ्यायचा आहे। गॅस जरा बारीक स्लो करायचा आहे। नंतर आपलं डोसाचं बेटर चमच्याच्या साहाय्याने पाहू शकता, एवढं पातळ आपलं बेटर झालं पाहिजे, असं करायचं आहे। अशा प्रकारे डोसे काढायचे आहेत उपासाचे। डोसे जरा पातळच काढायचे, जेणेकरून ते खायला छान लागतात।
बघू शकता आपण आपला डोसा जरा व्यवस्थित एका साइडने निघला आहे। आपण त्याला थोडंसं तेल लावणार आहोत आणि एक बाजू त्याची व्यवस्थित पलटी करून घेणार आहोत। पाहू शकता आपला डोसा किती छान झाला आहे। बारीक गॅस चालू ठेवायचा आहे, जास्त गॅस फास्टही करायचा नाही। फास्ट केल्यावरती आपला डोसा करपून जाऊ शकतो, त्याच्यामुळे मीडियमच गॅस ठेवायचा आहे। बघू शकता आपला डोसा दोन्ही बाजूनी छान झाला आहे। आता आपण तो काढून घेणार आहोत आणि दुसरा डोसा बनवणार आहोत। चला आपण आता दुसराही डोसा करून घेऊया। बघू शकता असं बेटर पातळ करायचं, म्हणजे पातळ असल्यावरती व्यवस्थित डोसाही छान होतो। डोसा छोटा मोठा तुमच्यावरती अवलंबून आहे। तुम्हाला जर छोटा आवडत असेल तर छोटा काढा, मोठा काढायचा असेल तर मोठा काढू शकता। मी नेहमी याच प्रकारे काढत असते डोसे, त्याच्यामुळे मी या साईडचे काढले आहे। पाहू शकता आपला डोसा आता कसा मस्त मोकळा झाला आहे। एका बाजूने त्याला तेल लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि पलटी करायचा आहे। बघू शकता आपला डोसा किती क्रिस्पी झाला आहे। हा डोसा खायला खूप छान लागतो। पाहू शकता आपला डोसा छान प्रकारे झाला आहे। आपण याची दुसरी बाजू पाहूया। बघा किती छान डोसा झाला आहे। आता आपण डोसा काढूया आणि गॅस बंद करूया। आता आपले उपासाचे डोसे रेडी झाले आहेत। आता आपण उपासाची भाजी बनवणार आहोत। बघूया 3 उकडलेले बटाटे आहेत। आवश्यकतेनुसार तेल घेणार आहोत। 5 ते 6 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या आहेत आणि चवीनुसार मीठ घेणार आहोत। चला तर आपण आता कढई तापायला ठेवणार आहोत। फास्ट गॅस करायचा आहे। कढई आपली तापायला ठेवली आहे। आपण आता त्याच्यामध्ये तेल टाकणार आहोत। तेल तुमच्या अंदाजाने टाका, जेवढे बटाटे असेल त्यानुसार तेल ओता। आपण आता तेल आपलं तापत आलं आहे। आपण त्याच्यामध्ये आता हिरव्या मिरच्या टाकणार आहोत, कापलेल्या बारीकच्या केलेल्या आहेत त्या। मिरच्या चांगल्या आपण तेलामध्ये फ्राय करायच्या आहेत, म्हणजे तळून घ्यायच्या आहेत। आपल्या बघू शकता आता मिरच्या कशा तडतड वाजत आहेत। अशा मिरच्या तळताना त्याच्यामध्ये ज्या बटाट्याच्या भाजीला आपण मीठ टाकणार आहोत, माझ्या 3 बटाटे आहेत तर मी हा 1 चमचा टाकणार आहे मिठाचा। तुम्ही तुमच्या बटाट्यानुसार किंवा चवीनुसार जेवढे बटाटे असेल त्याच्या अंदाजाने तुम्ही मीठ घालू शकता। मीठ आणि मिरची एकत्र केल्याने बटाट्याची भाजी खूप छान लागते। आता आपण याच्यामध्ये स्मॅश केलेले बटाटे आपण आता त्या कढईमध्ये मिरच्यांमध्ये टाकून घेणार आहोत। पाहू शकता आता आपला बटाटा आणि मिरची मीठ सगळं हे मिश्रण एकत्र झालं पाहिजे, म्हणजे आपली भाजी छान चविष्ट होते। आणि ही भाजी उपवासाची आहे म्हणून अशी वाटतही नाही। डोसा संग ही बटाट्याची भाजी खूप छान लागते खायला। तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून बघा। या डोशाने उपवासाच्या कोणताही त्रास होत नाही। चला तर आपली आता बटाट्याची भाजी तयार आहे। आपण आता बटाट्याची भाजी काढून घेणार आहोत आणि गॅस बंद करणार आहोत। चला तर मग आपली उपवासाची भाजी आणि उपवासाचे डोसे तयार आहेत। हे नक्कीच एकदा घरी ट्राय करून बघा आणि खाऊन बघा। जर तुम्हाला उपवासाचे डोसे आवडले असतील तर मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।